पाहू शकाल की आता इथे बघा चुलीवर एकदा लाकडाची एक चुला आहे आणि चुलीवर हे पोळाही बनवलं जातं। पोळा हा लेणीमध्ये टाकून बनवतो मित्रांनो। बघणार मित्रांनो की पोळा कसा बनवला जातो तर ती चाट। नमस्कार मित्रांनो, मी संदेश पाटील, संदेश साडेकर या यूट्यूब तर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, जानेवारी महिना आला की म्हटलं की संक्रांत आलीच। संक्रांतीचं महत्त्व हे ऐतिहासिक काळापासून त्याचं मोठं महत्त्व आहे। तुम्हाला माहितीच असेल की हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती मानली जाते। देशामध्ये सर्वचकडे हे पतंगोत्सव साजरा केला जातो, पण आमच्या इकडे कोकणामध्ये असं काही होत नाही। तर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी एक मराठी वर्जन म्हणजे एक पोळा, तांदळाचा पोळा हा बनवला जातो। तसं तिळगुळ, हे तिळगुळ बनवून एक गोडधोड पोळा हा सर्वांना वाटला जातो आणि तोच तीच रेसिपी आज आमच्या घरात केली जाते मित्रांनो। त्याचं थोडंसं चित्रण तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवते मित्रांनो। नक्कीच तुम्ही पहा की हा पोळा हा कसा बनवला जातो आणि त्याची रेसिपी काय असते। याच आता संक्रांतीमध्ये आमच्या गावामध्ये पोळा होतो आणि पोळा ओढण्याची पद्धत मी तुम्हाला मित्रांनो सांगेन। हा पोळा पायाने ओढत हा तुळशीपर्यंत नेला जातो आणि फूल आणि खोबरं किंवा तिळगुळ याने खाला जातो। चला तर आपण जाऊया, आपण नक्की जिथे रेसिपी चालू आहे ती बघण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, उद्या मकर संक्रांत आणि संक्रांत असल्या कारणानं गावा ठिकाणी घरोघरी तिळगुळ आणि जे घरात असणारं पोळा हा पदार्थ बनवला जात आहे। आमच्या घरात पण हा पदार्थ बनवला जात आहे। बघा तर आज पहिल्यापासून ही रेसिपी कशी होते। आमच्या घरातली आई आज घरात पोळ्याची रेसिपी करते। त्यासाठी लागणार पदार्थ की काय काय ज्या वस्तू लागतात तुम्हाला थोडक्यात आता या व्हिडिओ मार्फत मी सांगत आहे। हा आहे तांदळाच्या पिठाचा खला केलेला आहे, म्हणजे पेस्ट केली। याच्यात मेथीची पेस्ट वाटून टाकली, सकाळी मेथी भिजत घातली होती आणि उडदाची डाळ घातली होती। आता बघा ही उडदाची डाळ, मेथीची पेस्ट एकजीव करायची या खल्यात। नंतर त्याच्यात सुका पीठ टाकून तो खडा पूर्ण आंबवायचा असतो आणि सकाळी त्याचं पोळं कसं बघा तर आता तांदळाचं पीठ टाकते कसा पीठ येतोय बघा। म्हणजे साधारणपणे पोळा बनवताना जे तांदळाचं पीठ असतं ते आंबवलं जातं। साधारणतः 4 ते 5 तास हे पीठ एक मिश्रण करून एकजीव करून ते आंबवलं जातं। त्यामध्ये गावा ठिकाणी कधी कधी पोळ्यामध्ये तीळ किंवा पोळ्याचं जे पीठ बनवतं त्यात वेगवेगळे जे पदार्थ टाकतात, मेथी आणि उडदाची डाळी टाकली जाते। त्यामुळे जरा जीव हे एकजीव झाला, मिश्रण झालं की ते दुसऱ्या दिवशी जरा पोळा बनवण्यासाठी पीठ चांगलं आंबलं जातं। बघा आता एक वस्तू टाकतोय, पीठ टाकलंय। साधारण किती पोळे होतील याचे? साधारण 50 पोळे होतील। 50। बघा गावा ठिकाणी पोळा बनवला जातो। पोळा सर्वकडेच बनवला जातो, पण कोकणामध्ये साधारण हे पोळे बनवले जातात। मकर संक्रांत किंवा संक्रांतीमध्ये सर्वकडे हा राज्यामध्ये किंवा देशामध्ये हा पतंग उत्सव साजरा केला जातो, पण आमच्या गावा ठिकाणी हे पोळा बनवला जातो। आणि पोळा तसं तिळगुळ, गुळाचं आणि तिळाचं हे मिश्रण हे प्रत्येकाच्या घरोघरी दिलं जातं। हा पीठ असा आंबवायचा, याच्यात गरम पाणी टाकायचं कोमट, थंडीच्या दिवसात कोमट पाणी टाकलं आणि की त्याच्यात थोडा नंतर कालवल्यावर थोडा याच्यात थोडासा सोडा टाकायचा। सोडा टाकल्याच्या नंतर हा पीठ असा घाटून घ्यायचा असा, आणि उडदाची डाळ हे एकजीव झालं पाहिजे असं घालून घ्यायचं। 4:30 ते 5 दरम्यान पीठ वरती हा पातेला आता आहे की नाही सकाळी तुम्हाला भरलेला दाखवते। साधारण पीठ येण्यासाठी 7 ते 8 तास लागतो मित्रांनो। आणि त्यासाठी काय त्या पिठामध्ये कांदा टाकला जातो। कांदा हा एक उग्रवास असतो आणि ते आम्ल प्रक्रिया लवकर होण्यासाठी कांदा टाकला जातो। असा हा पीठ एकदम घट्ट कालवल्याच्या नंतर त्याच्यात असा घाटून घ्यायचा। मग ती टाकलेली मेथी, उडदाची डाळ, थोडासा सोडा आणि वरून कांदा कुटून टाकायचा। कांद्याच्या उग्र वासाने आम्ल पदार्थ वरती येतो। हा अर्धा पातेला आहे की नाही पिठाचा, सकाळी पहाटे उघडायला गेल्यावर पूर्ण भरून येईल होती। पुन्हा याला कोमट पाणी टाकून पुन्हा हलवून
ठेवायचा. एका तासाभरात पुन्हा पोळे भाजायला सुरुवात करायची. पोळा कशात भाजायचा? मातीच्या तव्यात. त्याला बोलतात भील. पीठ आता आंबून झाला. हा कांदा आहे की नाही फुटलेला, हा कांदा फुटलेल्या बाजूने असा या पिठात आता झाकून ठेवायचा. उबदार कपड्याने झाकून ठेवायचा. उद्या सकाळी हा पोळा गिरणीवर भाजून दाखवू. हा बघा तसा पीठ रात्री कालवला. आता तो वरती खुसखुशीत आलाय. याच्यात थोडेसे तीळ टाकले आणि नंतर हा पीठ बाहेर न्यायचा आणि त्याचं पोळं करायचं. मातीचा तवा आहे त्याला बोलतात भील. त्या भील पोळा भाजायचा. आलाय बघा पोळा कसा व्यवस्थित होईल. चला तर आता आपण बाहेर जाऊया पोळा करायला. असा तेलाचा हात लावायचा. हा आहे नारळाचा चूर. या चोराने आता या भूमीला पोळा फिरवायचा आणि त्याचा पीठ टाकायचं. कोकणामध्ये असेच मित्रांनो पोळा हा पायाने ओढला जातो आणि बाहेरला जाऊन मित्रांनो पोळा हा मित्रांनो असा सुपामध्ये ओढला जातो आणि बाहेरला जाऊन मित्रांनो तुळशी शेजारी जाऊन हा पोळा बसून खायला जातो. इकडे जावा. बस खाली खा बसून खा. असं दाखव जरा.